वृद्धावस्था, बाल्यावस्था आणि वृद्धावस्था आपण कोणावर तरी अवलंबून असतो, पण ही जी मधली अवस्था आहे, तारुण्याची अवस्था, याच्यामध्ये तुम्हाला काहीही बंधन नसतं. तुम्ही जितके उडवू शकतात तितके तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कलागुणांचा आणि सुप्त गुणांचा वापर करून यशाचं जे शिखर आहे ते प्राप्त करता येऊ शकतं. आणि म्हणून कलाकार हा फार मोठा असतो. कलाकारामध्ये दैवी मला वाटतं डिवाईन असतो, कारण ॲकॅडमिक्स हे आपल्याला साध्य करता येतं. पण एखादं जेव्हा आपण सतार ऐकतो, आता आपण लावणी बघितली, ती दिसताना सोपी वाटत होती, पण आपण बघितलं असेल त्याला फिजिकल स्टॅमिना लागतो, त्याला कोऑर्डिनेशन लागतं. प्रत्येक तिची भावमुद्रा आणि त्या प्रकारचा जो परफॉर्मन्स होता तो करणं आणि ते कोऑर्डिनेशननी करणं याला कितीतरी कष्ट लागतात. आणि म्हणून कुठेही शॉर्टकटला आपल्या ठिकाणी उपयोग नाही. आपण आज सिनेसृष्टीतले कलाकार बघतो. आपल्यासमोर शाहरुख खान आहेत, दीपिका पदुकोण आहे, आलिया भट आहे, तुमचे आयकॉन आहेत. आपण थोडा वेळ 3 तास त्यांना बघतो आणि आपल्याला वाटतं जेव्हा ते सेलिब्रिटी म्हणून फिरत असतात तेव्हा काय आयुष्य आहे यांचं. पण मित्रांनो, जर जवळून पाहिलं तर तुम्हाला त्यांचं आयुष्य दिसेल. आणि दिवसातले 24 तास जे तुमच्याकडे पण आहे आणि ते त्यांच्याकडे पण आहे, त्याचा वापर ते कसे करतात. आणि म्हणून एक्स्ट्राऑर्डिनरी इज द पर्सन हू पुट्स द एक्स्ट्रा इन टू द ऑर्डिनरी अँड देन ही बिकम्स द एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि म्हणून मला असं वाटतं की इथं बसलेले जे कलाकार आहेत, ज्यांनी इतके सुंदर परफॉर्मन्स केलेत, ज्यांच्या इथे इतकी एनर्जी आहे, पण त्या या कार्यक्रमाचं नाव काय आहे तर ज्ञानतीर्थ. ज्ञानाशिवाय पुढे जाता येत नाही आणि ज्ञानच आपल्याला पुढे नेत असतं. म्हणून कलाकारी असली तरी आपलं शिक्षण मध्ये सोडू नका. या शिक्षणाची पूर्ण ध्यास आणि या तुमचा जो पण ध्येय असेल ते ध्येय उत्तुंग गाठण्यासाठी आज अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पहिल्या काळासारखं नाही आहे. तुम्हाला अनेक चॅनल्स आहेत, अनेक प्लॅटफॉर्म आहे. आज आपण सोनू निगमला बघतो, कुठल्या तरी आरोहीच्या कार्यक्रमातनं तो पुढे आलेले आहेत. इवन शाहरुख खान आहे. फौजी नावाची सिरियल होती, जेव्हा आपण बघत होतो कोणाला वाटलं नव्हतं की तो फौजीमधनं इतका मोठा सुपरस्टार होईल. तर आपला जो एक प्रवास असतो, असं आपण यशस्वी लोकांना विचारतो की तुमचा प्रवास कसा होता, तर हा प्रवास प्रत्येकाचाच कष्टाने पुढे आलेला असतो. आणि म्हणून ख्वाबों को हकीकत में बदलने का हुनर हमें आता है, वरना तो लोग ख्वाब ही बुनते जाते हैं. म्हणजे स्वप्नच आपण जर बाळगत बसलो तर आपलं आयुष्य पुढे कटणार नाही. आणि म्हणून जरी जिल्हाधिकारी म्हणून असले तर मी मराठवाड्यातली आहे, या मातीची नाळ माझी बांधलेली आहे. मी संभाजीनगरची आहे आणि या ठिकाणीच माझं शिक्षण झालेलं आहे आणि तुमच्यासारख्याच मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आज इथपर्यंत आलेली आहे. म्हणून मला त्या नात्यातून तुम्हाला सांगावंसं वाटतं की विदर्भाशी, पुण्या मुंबईशी तुलना करताना मराठवाडा कुठेही कमी नाही. मराठवाडा ही वारकरी संप्रदायाची शक्ती आहे, परफॉर्मन्सचा कलाकार आहे आणि आपल्याकडनं अनेक लोक खूप वरच्या स्थानापर्यंत गेले आहेत आणि तुमच्यातही ही क्षमता आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. हे शुभेच्छा देत असतानाच मी या कॉलेजचे प्रिन्सिपल, त्यांची पूर्ण सगळेच प्रिन्सिपल आलेत, इतक्या 4ही जिल्ह्यातले कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, त्यांची टीम आहे. या परफॉर्मन्सच्या मागे पडद्यामागचे अनेक लोक आहेत ज्यांनी अहोरात्र या ठिकाणी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना 4 दिवस सांभाळणं आणि मला वाटतं 50 ते 53 ॲक्टिव्हिटीजमध्ये कंटिन्युअस त्यांच्या मागे उभं राहणं हे काही साधं काम नाही. म्हणून मी त्यांचंसुद्धा सगळ्यांचं अभिनंदन करते. आणि आज मी ज्यांच्या आग्रहास्तर आलेत त्या आपल्या लाहोटी सरांच्या सुनबाई यांनी या ठिकाणी आग्रह केला होता आणि माझी बालमैत्रीण जी प्राध्यापिका आहे अंजली टेंभुर्णीकर, या दयानंद कॉलेजमध्येच आहे. त्या सगळ्यांचा जो एक प्रेम आहे, उत्साह आहे. आणि लातूर मला वाटतं खूप नशीबवान आहे जिथे दयानंद कॉलेजसारखी संस्था आहे, भरभक्कम संस्था आहे आणि इतक्या लोकांना सामावून घेण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि मराठवाड्याला सुद्धा एक नवीन उदाहरण देण्याची, कारण हा परफॉर्मन्स 4 दिवसामध्ये मला असं वाटतं कुठली अनुचित घटना नाही, कुठली गालबोट नाही, नुसतं यशस्वीताची एक नवीन पायरी, एक नवीन उच्च स्थान जिथे जाण्यासाठी पुढच्या कॉलेजला आता परिश्रम घ्यावे लागणार आहे, अशी उंची आणि असं चांगलं उदाहरण या कॉलेजने सगळ्यांपुढे उपस्थित केलेलं आहे. तरुणाईच्या याला किती तरुण मुलं आहेत तिकडे हातवर करा. तरुण मुलं किती आहेत? जे हात वर करत नाहीत ते तरुण नाही असं मी समजेल. मला असं वाटतं प्राध्यापक पण तरुण आहेत ना. तर शेवटचा डायलॉग मला वाटतं बघू तुम्ही किती लोक पिक्चर बघतात. उरी पिक्चर किती लोकांनी पाहिलाय? मागच्या हात फार लोक.
तर मी एक प्रश्न विचारेल तुम्हाला, त्याच्या उत्तरात 4 दिवसाचा परफॉर्मन्स मला कळेल. हाऊ इज द जोश? हाऊ इज द जोश? हाच उत्साह आणि हाच जोश मला तुमच्यामध्ये पुढच्या 365 दिवसामध्ये दिसला पाहिजे. तर मला वाटतं ही तरुणाई याच जल्लोषात आहे आणि आपलं करिअर करण्यासाठी सामर्थ्य आहेत आणि काही वर्षांनी तुमच्यातले सगळेजण या व्यासपीठावर बसणार आहेत असं स्वप्न बाळगून तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमची दिशा ठरवाल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराज. त्याचा समृद्ध वारसा ज्यांनी समाजाला दिला ते लोकराजा राजर्षी शाहू महाराज. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या ध्वरीव सरसेनापती पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पवित्र पावन कार्यांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि दयानंद शिक्षण संस्थेचे दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये हा भव्य दिव्य जोश आणि जल्लोषामध्ये संपन्न झालेला हा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव आपण सर्वांनी याची देही याची डोळा अनुभवला आहे. युवक महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण संपन्न करत आहोत. खरं तर झपाटलेपण, वक्तशीरपणा, निस्पृहपणा हा ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जोपासलेला अभंग असा निधी आहे ते ज्ञानतीर्थ या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष परिसस्पर्शी कुलगुरू माननीय डॉक्टर उद्धव भोसले सर, ज्यांच्या शुभ हस्ते या महोत्सवातील विजेत्यांना आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. असा महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हास्यवीर माननीय समीरजी चौगुले साहेब, आता ज्यांचं मनोगत आपण ऐकलं त्या लातूरच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षाजी ठाकूर मॅडम, कार्यमग्नता हा ज्यांचा स्थायी भाव आहे असे विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉक्टर सर्जेराव शिंदे सर, मंचावर उपस्थित दयानंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मण रमणजी लाहोटी साहेब, माननीय रमेशजी बियानी साहेब, मागील वर्षाच्या युवक महोत्सवाचे राष्ट्रचेतना 2022चे स्वागताध्यक्ष डॉक्टर विजय पवार सर, मंचावर विराजमान विद्यापीठाच्या माननीय व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सर्व सदस्य, विद्याशाखांचे सर्व अधिष्ठाता, माननीय अधिसभेचे सन्माननीय सदस्य, माननीय विद्या परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व संविधानिक अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, या परिसरातील दयानंद शिक्षण संस्था संचलित सर्व महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे सन्माननीय सर्व सदस्य, ज्यांची या युवक महोत्सवात अत्यंत मोलाची भूमिका असते आणि गेली 4 दिवस जे सातत्याने विविध मंचाचं संचलन करत आहेत ते आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव सल्लागार समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, माननीय संचालक राष्ट्रीय सेवा योजना, या युवक महोत्सवाची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आणि समर्थपणे पेलली ते दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर. मित्र, मला सांगायला अत्यंत आनंद होतो की लातूरमध्ये चाललेला महोत्सव 4 जिल्ह्यामध्ये सर्वदूर त्याला प्रसिद्धी देण्याचं काम ज्या प्रसारमाध्यमांनी केलं त्या सर्व इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित प्रसारमाध्यमांचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी, पत्रकार बंधू, या युवक महोत्सवाचे सूत्रसंचालक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर, विविध महाविद्यालयातून आलेले सर्व संघ व्यवस्थापक, संघ व्यवस्थापिका आणि या महोत्सवाला ज्यांनी आजरामर केलं, 4 चांद लावलेत, त्या नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यामधून आलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी मी एवढंच म्हणेन, पाना फुलात नाही माझ्या उरात आहे, प्रतिबिंब चांदण्यांचे ओल्या सुरात आहे, तेजाळ तारकांनी आरासली धरित्री, आकाश अमृताचे आमच्या घरात आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणजे खऱ्या अर्थानं या महोत्सवाचं वैभव आहात आणि हे वैभव आपण वृद्धिंगत केलं यात कुठलीही शंका नाही आहे. खऱ्या अर्थानं कलेची कदर करणारा आणि कलावंताचा आदर करणारा हा मराठवाडा आणि या मराठवाड्याच्या मातीमध्ये हा महोत्सव संपन्न झाला, तो दयानंद कला महाविद्यालयामध्ये. आपल्या सर्वांना माहीत आहे की दयानंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय लक्ष्मी रमणजी लाहोटी साहेब, सचिव श्री रमेशजी बियानी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम
गेली 4 दिवस आपल्या मिजाशीत आहे. अंतिम निकाल पत्रक आपल्या समोर वाचन करण्यासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम आपण चित्रकला स्पर्धेपासून सुरुवात करीत आहोत. चित्रकला वैयक्तिक स्पर्धा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेल्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 429. पीपल्स महाविद्यालय नांदेड. कला स्पर्धेतलं दुसरं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 305. शिवाजी महाविद्यालय परभणी. आदर्श महाविद्यालय हिंगोली चित्रकला स्पर्धा प्रथम पारितोषिक. यानंतर कोलाज स्पर्धेतलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 313. शारदा महाविद्यालय परभणी. चला लवकर या. कोलाज वैयक्तिक स्पर्धा तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक शारदा महाविद्यालय परभणी. कॉलेज कोड क्रमांक 313 शारदा महाविद्यालय परभणी. कोलाज तृतीय पारितोषिक. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 305. शिवाजी महाविद्यालय परभणी. कोलाज दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक शिवाजी महाविद्यालय परभणी. चला लवकर या. प्रथम क्रमांक कोलाज स्पर्धा महाविद्यालय कोड क्रमांक 424. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. कोलाज स्पर्धेतलं प्रथम पारितोषिक नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कोलाज नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचा स्वीकार विद्यार्थी माननीय कुलगुरू महोदयांच्या हस्ते घेत आहेत. त्यानंतर पोस्टर मेकिंग वैयक्तिक स्पर्धा कोलाज द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक शिवाजी महाविद्यालय परभणी. यानंतर पोस्टर मेकिंग तृतीय क्रमांक महाविद्यालय कोड क्रमांक 424 नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. पोस्टर मेकिंग वैयक्तिक स्पर्धा तृतीय पारितोषिक नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. यानंतर द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक 209 आदर्श महाविद्यालय हिंगोली. आदर्श महाविद्यालय हिंगोली. चला लवकर चला, विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण लवकर यावं. आदर्श महाविद्यालय हिंगोली. पोस्टर मेकिंग द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विद्यार्थी स्वीकारत आहेत. त्यानंतर कोलाज पोस्टर मेकिंग प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 410 लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. महाविद्यालय कोड क्रमांक 410. चला लवकर या, विद्यार्थ्यांना विनंती आहे पुन्हा. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद जिल्हा नांदेड. त्यानंतर आपण वळत आहोत मृदमूर्तिकला वैयक्तिक स्पर्धा. मृदमूर्तिकला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक
विद्यार्थ्यांना विनंती आहे की वैयक्तिक पारितोषिक स्वीकारत असताना आपण एकट्यानं यावं. मृदमूर्तिकला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 426 MGM कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स नांदेड. 426 MGM कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स नांदेड. त्यानंतर द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 409 शिवाजी महाविद्यालय कंधार. मृदमूर्तिकला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक शिवाजी महाविद्यालय कंधार जिल्हा नांदेड. चला लवकर या. द्वितीय क्रमांक मृदमूर्तिकला शिवाजी महाविद्यालय कंधार. चला लवकर चला विद्यार्थ्यांनी. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वैयक्तिक मृदमूर्तिकला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. चला लवकर चला. महाविद्यालय कोड क्रमांक 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. चला लवकर चला. चला सर चला. यानंतर व्यंगचित्रकला या वैयक्तिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकडे आपण वळत आहोत. व्यंगचित्रकला तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. व्यंगचित्रकला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. त्यानंतर व्यंगचित्रकलेतलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक 417 राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड. दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. तृतीय क्रमांकाचं पारितोषिकाचा स्वीकार ही विद्यार्थिनी माननीय कुलगुरू महोदय, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभेचे सदस्य, माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हे बक्षीस स्वीकारत आहेत. राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड व्यंगचित्रकला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 417. चला सर. राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड व्यंगचित्रकलेतलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 209 आदर्श महाविद्यालय हिंगोली. व्यंगचित्रकला प्रथम पारितोषिक आदर्श महाविद्यालय हिंगोली. चला. यानंतर आपण रांगोळी या स्पर्धेकडे वळत आहोत. रांगोळी वैयक्तिक स्पर्धा यातलं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 431 स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ परिसर नांदेड. 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड. रांगोळी स्पर्धा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. यानंतर रांगोळी स्पर्धेतलं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 315 शिवाजी विधी महाविद्यालय परभणी. रांगोळी स्पर्धा द्वितीय पारितोषिक शिवाजी विधी महाविद्यालय परभणी. विद्यार्थी मित्रांना विनंती आहे लवकरात लवकर आपण यावं. रांगोळी स्पर्धेतलं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक
महाविद्यालय कोड क्रमांक 315 श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी. यानंतर रांगोळी स्पर्धेतलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक महाविद्यालय कोड क्रमांक 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. रांगोळी स्पर्धेतलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. चला लवकर चला. दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. चला चला. यानंतर स्थळ छायाचित्रण वैयक्तिक स्पर्धा यामधलं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 208 तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेनगाव. स्थळ छायाचित्रण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तोष्णीवाल कला वाणिज्य महाविद्यालय शेनगाव. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कोण आहे, कुठं आहे, आली आहे का? रांगोळी स्पर्धा. चला. रांगोळी स्पर्धेतलं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड हे विद्यार्थिनी स्वीकारत आहे. यानंतर स्थळ छायाचित्रण तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सेनगाव तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 313 शारदा महाविद्यालय परभणी. चला लवकर या. स्थळ छायाचित्रण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक महाविद्यालय कोड क्रमांक 313 शारदा महाविद्यालय परभणी. चला लवकर चला. यानंतर स्थळ छायाचित्रण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 409 शिवाजी महाविद्यालय कंधार. श्री शिवाजी महाविद्यालय कंधार जिल्हा नांदेड. स्थळ छायाचित्रण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. यानंतर कलात्मक जुळवणी या स्पर्धेतलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. स्थळ छायाचित्रण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हा विद्यार्थी स्वीकारतो आहे. कलात्मक जुळवणी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 402 श्री मधुकरराव पाटील खतगावकर महाविद्यालय शंकरनगर जिल्हा नांदेड. कलात्मक जुळवणी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक महाविद्यालय कोड क्रमांक 402. चला विद्यार्थी नसेल तर संघ व्यवस्थापक लवकरात लवकर. श्री मधुकरराव पाटील खतगावकर महाविद्यालय शंकरनगर जिल्हा नांदेड. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कलात्मक जुळवणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 409 शिवाजी महाविद्यालय कंधार जिल्हा नांदेड. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक श्री शिवाजी महाविद्यालय कंधार जिल्हा नांदेड. कलात्मक जुळवणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. चला मॅडम, साखरे मॅडम चला. महाविद्यालय कोड क्रमांक 409 श्री शिवाजी महाविद्यालय कंधार जिल्हा नांदेड. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक
कलात्मक जुळवणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक 410 लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. कलात्मक जुळवणी प्रथम पारितोषिक लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद जिल्हा नांदेड. विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण पारितोषिक घेण्यासाठी यावं आणि रस्त्यात थांबलेले विद्यार्थी कृपया आपण जरा बाजूला या. यानंतर मेहंदी वैयक्तिक कला प्रकार यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. महाविद्यालय कोड क्रमांक 315 श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी. या कला प्रकाराचा समावेश विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये यावर्षीपासून नव्यानं झालेला आहे. 315 शिवाजी महाविद्यालय शिवाजी विधी महाविद्यालय परभणी. मेहंदी द्वितीय पारितोषिक लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. सर घेऊन गेले. चला. मेहंदी स्पर्धेतलं 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक महाविद्यालय कोड क्रमांक 314 ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी. मेहंदी स्पर्धेतलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी. द्वितीय क्रमांक कथाकथन आणि मेहंदी या 2 स्पर्धेचा समावेश कला प्रकारामध्ये यावर्षीपासून नव्याने करण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी महाविद्यालय कोड क्रमांक 314. यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मेहंदी स्पर्धेतलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. प्रथम क्रमांक एका विद्यार्थ्यानं यावं. वैयक्तिक स्पर्धा आहे तेव्हा एका विद्यार्थ्यानं लवकरात लवकर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारावं. यानंतर वाङ्मय विभाग त्यामध्ये वादविवाद स्पर्धा सांघिक पारितोषिक. थोडंसं शांतता. वादविवाद स्पर्धेतलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक हे विभागून गेलेलं आहे. तृतीय क्रमांक विभागून महाविद्यालय कोड क्रमांक 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. विभागून दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. चला लवकर. एक देश एक निवडणूक प्रक्रिया योग्य अयोग्य यावर या तरुणांनी आपलं विचार मंथन केलेलं होतं. दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर आणि तृतीय क्रमांक विभागून जातो आहे महाविद्यालय कोड क्रमांक 429 पीपल्स कॉलेज नांदेड. वादविवाद स्पर्धेतलं तृतीय पारितोषिक विभागून गेलेलं आहे दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर आणि पीपल्स महाविद्यालय नांदेड. चला पीपल्स महाविद्यालय नांदेड तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आले का विद्यार्थी? पीपल्स महाविद्यालय नांदेड. एक देश एक निवडणूक प्रक्रिया योग्य की अयोग्य अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या तरुण विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं होतं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे महाविद्यालय कोड क्रमांक 315 शिवाजी विधी महाविद्यालय परभणी. द्वितीय पारितोषिक वादविवाद स्पर्धा शिवाजी लॉ कॉलेज परभणी.
आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वादविवाद स्पर्धा प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 424, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. वादविवाद स्पर्धा प्रथम पारितोषिक महाविद्यालय कोड क्रमांक 424, NSB कॉलेज नांदेड. चला लवकर. अत्यंत महत्त्वाचा विषय या तरुणाईनं आपलं गंभीर आणि मूलगामी विचार मंथन या विषयावरती केलेलं होतं. यानंतर वक्तृत्व स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा तृतीय पारितोषिक विभागून गेलेलं आहे. तृतीय पारितोषिक विभागून गेलेलं आहे. महाविद्यालय कोड क्रमांक 315 श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी. वक्तृत्व स्पर्धा. चला जरा पारितोषिक मिळाल्यानंतर वक्तृत्व स्पर्धा तृतीय पारितोषिक विभागून गेलेला आहे. महाविद्यालय कोड क्रमांक 315 आणि महाविद्यालय कोड क्रमांक 119 दयानंद विधी महाविद्यालय लातूर. लोकनेते विलासराव देशमुख मंच या वाङ्मय विभागाच्या मंचावरती विद्यार्थ्यांनी वादविवाद आणि वक्तृत्वाचा या विषयावरती आपले विचार व्यक्त केलेले होते. विभागून आहे शिवाजी विधी महाविद्यालय परभणी आणि दयानंद विधी महाविद्यालय लातूर. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 135, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय अर्थात कॉक्सिट लातूर. द्वितीय क्रमांक कॉक्सिट महाविद्यालय लातूर. महाविद्यालय कोड क्रमांक 135. 4 विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आलेले होते. यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक 131 जय क्रांती कला महाविद्यालय लातूर. वक्तृत्व स्पर्धा छत्रपती राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, महाराष्ट्राचा रहाटगाडा, हक तो मराठवाडा आणि आत्मनिर्भर भारत हे 4 विषय या स्पर्धेसाठी देण्यात आलेले होते. लवकरात लवकर यावं. महाविद्यालय कोड क्रमांक लवकरात लवकर या. विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे. चौधरी सर चला लवकर या. जय क्रांती वरिष्ठ महाविद्यालय लातूर. यानंतर कथाकथन ही स्पर्धा नव्यानं सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक आहे 424 नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. कथाकथन या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक विभागून गेलेला आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक 119 दयानंद विधी महाविद्यालय लातूर. विभागून पारितोषिक द्वितीय क्रमांक कथाकथन स्पर्धा. विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, त्यांच्यातला कथाकार घडावा या भूमिकेतून ही स्पर्धा नव्यानं कला प्रकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. द्वितीय क्रमांक विभागून गेलेला आहे. महाविद्यालय कोड क्रमांक 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. विद्यार्थ्यांनी आपली स्वरचित स्वलिखित कथा सादर करायची होती. महाविद्यालय कोड क्रमांक 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. कथाकथन आणि मेहंदी हे 2 कला प्रकार नव्यानं समाविष्ट झालेले आहेत. आणि या स्पर्धेतलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक
प्रथम क्रमांकाचं पारितोषिक गेलेलं आहे महाविद्यालय कोड क्रमांक 135 संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय अर्थात कॉकसीट लातूर. महाविद्यालय कोड क्रमांक 135 कथाकथन स्पर्धा. यानंतर संगीत विभाग या स्पर्धेतल्या पारितोषिक वितरणासाठी मी आदरपूर्वक निमंत्रित करतो आहे विद्यापीठ युवक महोत्सव सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर M.R. जाधव सरांना. हॅलो. क्षणाचाही विलंब न करता संगीत विभागाच्या पारितोषिकाची घोषणा मी या ठिकाणी करतो आहे. शास्त्रीय गायन वैयक्तिक या कला प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकवलेला कॉलेज कोड आहे 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड. शास्त्रीय गायन वैयक्तिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून गेलेलं आहे आणि पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 431. विभागून गेलेला दुसरा महाविद्यालय कोड क्रमांक आहे 120 सरस्वती संगीत कला महाविद्यालय लातूर. कृपया स्पर्धकांनी लवकर यायचं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक शास्त्रीय गायन या स्पर्धेतलं कॉलेज कोड क्रमांक 120 सरस्वती संगीत कला महाविद्यालय लातूर. शास्त्रीय गायन वैयक्तिक स्पर्धेचं दुसरंही पारितोषिक विभागून गेलेलं आहे. पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 409 श्री शिवाजी महाविद्यालय कंधार जिल्हा नांदेड. द्वितीय क्रमांकाचं विभागून गेलेलं पारितोषिक आहे 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. शास्त्रीय गायन द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून घेत जाते कॉलेज कोड क्रमांक 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. चला लवकर. आणि शास्त्रीय गायन या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारे हेही पारितोषिक विभागून आहे कॉलेज कोड क्रमांक 415 गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड. प्रथम क्रमांक विभागून कॉलेज कोड क्रमांक 415 गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड. आणि विभागून गेलेला दुसरा कॉलेज कोड क्रमांक आहे 305 श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. शास्त्रीय गायन वैयक्तिक स्पर्धेचे पहिले पारितोषिक कॉलेज कोड क्रमांक 305 श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. चला लवकर. शास्त्रीय तालवाद्य वैयक्तिक या स्पर्धेचं तिसरं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर. शास्त्रीय तालवाद्य वैयक्तिक या स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर. या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे 110 महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर. शास्त्रीय तालवाद्य या स्पर्धेचं शास्त्रीय तालवाद्य द्वितीय
कॉलेज कोड क्रमांक 110 महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर, शास्त्रीय तालवाद्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे कॉलेज कोड क्रमांक 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड। शास्त्रीय तालवाद्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड। सुगम गायन भारतीय गेले ना सुगम गायन भारतीय वैयक्तिक स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे कॉलेज कोड क्रमांक 431 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड। चला स्पर्धकांनी लवकर लवकर यायचं आहे। सुगम गायन भारतीय वैयक्तिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे 424 424 नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड। सुगम गायन भारतीय वैयक्तिक स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे 424 नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड। चला लवकर। आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 120 सरस्वती संगीत कला महाविद्यालय लातूर। सुगम गायन भारतीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कॉलेज कोड क्रमांक 120 सरस्वती संगीत कला महाविद्यालय लातूर। सुगम गायन पाश्चात्य वैयक्तिक या स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून जात आहे। विभागून गेलेला कॉलेज कोड क्रमांक आहे 424 नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड। कृपया संयोजकाकडून विनंती आहे ज्यांचं कुणाचं भोजन राहिलं असेल त्यांनी भोजनगृहाकडे जाण्याची कृपा करावी। भोजनगृहाकडे जाण्याची विनंती आहे ज्यांचं भोजन राहिले असेल त्यांनी भोजन करायचं आहे। सुगम गायन 5 वाजता भोजनगृह बंद होणार आहे। कुणाचं भोजन राहिलं असेल तर त्यांनी करावं। सुगम गायन पाश्चात्य विभागून गेलेलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 424 नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड आणि कॉलेज कोड क्रमांक 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर। दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक। चला लवकर लवकर चला। सुगम गायन पाश्चात्य द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 105 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर। सुगम गायन पाश्चात्य द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कॉलेज कोड क्रमांक 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर। आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे कृपया स्पर्धकापर्यंत आवाज जाऊ द्या, वाद्य थोडी बंद ठेवा। सुगम गायन पाश्चात्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाते कॉलेज कोड क्रमांक 130 130 जयक्रांती अध्यापक महाविद्यालय लातूर। असं का एक पान गेलं का हे एकच राहिलं काही झालं कोणतं राहिलं जय क्रांती अध्यापक महाविद्यालय लातूर।
सुगम गायन पाश्चात्य. हे दोन्ही राहिले. शास्त्रीय सूरवाद्य वैयक्तिक या स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. शास्त्रीय सूरवाद्य या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे, कृपया वाद्य बंद ठेवा थोडं, कॉलेज कोड क्रमांक 415 गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड. शास्त्रीय सूरवाद्य द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 415 गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड. आणि शास्त्रीय सूरवाद्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 431 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड. समूह गायन भारतीय सांघिक स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून जात आहे. विभागून जाणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 308 कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी. आणि दुसरा महाविद्यालय कोड क्रमांक आहे कॉलेज कोड क्रमांक 106 दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर. समूह गायन भारतीय सांघिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून गेलेलं आहे. कॉलेज कोड क्रमांक 308 कमलाताई जामकर महिला महाविद्यालय परभणी आणि कॉलेज कोड क्रमांक 106 दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकही विभागून गेलेलं आहे. समूह गायन सांघिक स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कॉलेज कोड क्रमांक 110 महात्मा बसवेश्वर. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर. समूह गायन भारतीय स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक विभागून गेलेलं आहे. पहिला कॉलेज कोड क्रमांक आहे 110 110 महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर. हो, आणि अर्थातच दुसरा कॉलेज कोड क्रमांक आहे 431 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड. कृपया थोडा वेळ वाद्य बंद ठेवा. समूह गायन भारतीय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड आहे 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे 105 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर. हो, समूह गायन भारतीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे कॉलेज कोड क्रमांक 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर. लवकर यायचं आहे. यानंतर समूह गायन पाश्चात्य सांघिक स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून जाते. समूह गायन पाश्चात्य सांघिक या स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून जाते. पहिला कॉलेज कोड क्रमांक आहे 431 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड.
तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून जाते 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड. तृतीय क्रमांकाचं विभागून गेलेलं दुसरं पारितोषिक आहे 424 424 नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. समूह गायन पाश्चात्य तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून गेलेला कॉलेज कोड आहे 424 नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. समूह गायन पाश्चात्य सांघिक स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक आहे 117 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. आणि समूह गायन पाश्चात्य सांघिक स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 114 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दयानंद कला महाविद्यालय लातूर. चला लवकर लवकर. याच मंचावर कव्वाली हा सांघिक कला प्रकार सादर झालेला होता. प्रथम क्रमांकाचं समूह गायन पाश्चात्याचं पारितोषिक दयानंद कला महाविद्यालय लातूर. कव्वाली या सांघिक पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी मी करतो आहे. कव्वाली या सांघिक स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाते 431 431 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड. चला लवकर लवकर. कव्वाली या सांघिक स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 110 110 महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर. कॉलेज कोड क्रमांक 110 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कव्वाली या स्पर्धेचं. आणि कव्वाली या सांघिक स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 114 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. कव्वाली या कला प्रकारातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. यानंतर पोवाडा या सांघिक कला प्रकाराच्या पारितोषिक वितरणाची घोषणा होणार आहे. पोवाडा या सांघिक कला प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक आहे 117 कॉलेज कोड क्रमांक 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. पोवाडा या सांघिक कला प्रकारामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड आहे दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक 114 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. पोवाडा या सांघिक कला प्रकारामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक आहे 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर. झालं.
पोवाडा या सांघिक कला प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक आहे 119, दयानंद विधी महाविद्यालय लातूर. कॉलेज कोड क्रमांक 119, दयानंद विधी महाविद्यालय लातूर. पोवाडा या कला प्रकारातील प्रथम पारितोषिक. यानंतर लोकसंगीत अर्थात फोक ऑर्केस्ट्रा. लोकसंगीत फोक ऑर्केस्ट्रा सांघिक या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक आहे 114, 114, दयानंद कला महाविद्यालय लातूर. लोकसंगीत या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक आहे 114, दयानंद कला महाविद्यालय लातूर. लोकसंगीत या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक आहे 110, 110, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर. लोकसंगीत या कला प्रकाराचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाते कॉलेज कोड क्रमांक 110, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर. आणि लोकसंगीत फोक ऑर्केस्ट्रा यांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे कॉलेज कोड क्रमांक 431, 431, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड. लावणी सांघिक. लावणी या कला प्रकारातील तृतीय क्रमांकाचं बक्षीस विभागून जाते आहे. लावणी या कला प्रकारातील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक आहे 130, जय क्रांती अध्यापक महाविद्यालय लातूर. लावणी या सांघिक कला प्रकारातील पारितोषिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला कॉलेज कोड क्रमांक विभागून आहे जय क्रांती अध्यापक महाविद्यालय लातूर आणि कॉलेज कोड क्रमांक 412, इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी विष्णुपुरी नांदेड. लावणी या कला प्रकाराचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून गेलेलं आहे कॉलेज कोड क्रमांक 412, इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी विष्णुपुरी नांदेड. लावणी या सांघिक कला प्रकाराचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा विभागून गेलेलं आहे. विभागून द्वितीय क्रमांकाचा कॉलेज कोड क्रमांक आहे 131, 131, जय क्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय लातूर. आणि विभागून गेलेलं दुसरं पारितोषिक आहे कॉलेज कोड क्रमांक 424, 424, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून गेलेलं आहे जय क्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय लातूर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. लावणी या कला प्रकाराचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे लावणी या कला प्रकारातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे
114. दयानंद कला महाविद्यालय लातूर. लावणी या कला प्रकारातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाते. कॉलेज कोड क्रमांक 114. दयानंद कला महाविद्यालय लातूर. कृपया वाद्य थोडे बंद करा. यानंतर जलसा या सांघिक कला प्रकाराच्या पारितोषिकाची घोषणा मी करतो आहे. जलसा या सांघिक कला प्रकारातील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. कॉलेज कोड क्रमांक 130 130 जयक्रांती अध्यापक महाविद्यालय लातूर. जलसा या प्रबोधनात्मक कला प्रकाराचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 409 409 शिवाजी महाविद्यालय कंधार जिल्हा नांदेड. जलसा सांघिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड आहे 409 शिवाजी महाविद्यालय कंधार. जलसा या कला प्रकाराचं प्रथम पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे. जलसा या सांघिक कला प्रकाराचं प्रथम पारितोषिक पटकावणारा कॉलेज कोड क्रमांक आहे 117 117 दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर. एवढे सांगतो. मी विनंती करतो संदीप काळे यांना त्यांनी पुढील पारितोषिकाची घोषणा करावी. एकांकिका नाट्य विभाग डॉक्टर श्रीराम लागू नाट्यमंच. एकांकिका सांघिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे कॉलेज कोड क्रमांक 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर. एकांकिका सांघिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कॉलेज कोड क्रमांक 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर. एकांकिका सहल तृतीय क्रमांकाचं पारितोषिक एकांकिका सांघिक एकांकिका सहल नावाची एकांकिका या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादर केली. त्यांना हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. एकांकिकेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे कॉलेज कोड क्रमांक 110 महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर. एकांकिका एका स्वप्न गर्भाचा मृत्यू. आमचे मित्र श्री कल्याण वाघमारे यांनी या मुलांना मार्गदर्शन केलं होतं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 110 महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर. एका स्वप्न गर्भाचा मृत्यू. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कृपया विद्यार्थ्यांनो एकांकिकेचं पारितोषिक म्हणल्याच्या नंतर कसला जोश पाहिजे आपल्यामध्ये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर आणि ज्ञानतीर्थ 2023 या युवक महोत्सवातलं एकांकिका या स्पर्धेमधलं सांघिक प्रथम क्रमांकाचं महाविद्यालय आहे कॉलेज कोड क्रमांक 424 बबाल.
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड सर्व वर्तमानपत्राने ज्या एकांकिकेची दखल घेतली, बवालने मचाया धमाल, राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री दिलीप डोंबे यांनी या मुलांना मार्गदर्शन केलं होतं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड, एकांकिका बवाल. हॅलो हॅलो विद्यार्थ्यांना विनंती आहे कृपया थोडंसं लवकर यायचंय. एकांकिका सांघिक नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड, एकांकिका बवाल. एकांकिका उत्कृष्ट दिग्दर्शक वैयक्तिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. कॉलेज कोड क्रमांक 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर, दिग्दर्शक अनिल कांबळे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर, उत्कृष्ट दिग्दर्शक वैयक्तिक. द्वितीय क्रमांक कॉलेज कोड क्रमांक 105. एकांकिका या कला प्रकारामधलं दिग्दर्शनाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. कॉलेज कोड क्रमांक 114 दयानंद कला महाविद्यालय लातूर, एकांकिका बिराड. दिग्दर्शक विजय मस्के. एकांकिका या कला प्रकारातील उत्कृष्ट दिग्दर्शकाचं वैयक्तिक प्रथम पारितोषिक गोल्ड मेडलिस्ट फॉर डिरेक्शन, फर्स्ट प्राइज गोज टू नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड, एकांकिका बवाल. दिग्दर्शक कृष्णा कोमटवार. कॉलेज कोड क्रमांक 424 नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. उत्कृष्ट अभिनय पुरुष, एकांकिका कला प्रकार अभिनयाचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. निश्चितच ज्याप्रमाणे आज समीर चौगुले यांनी आपला हा मंच गाजवला त्या पद्धतीनेच हे उद्याचे उमदे कलावंत निश्चितच महाराष्ट्राच्या रंगभूमीमध्ये आपलं नाव कमावतील. उत्कृष्ट अभिनय पुरुष वैयक्तिक उत्कृष्ट अभिनय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. कॉलेज कोड क्रमांक 119 दयानंद विधी महाविद्यालय लातूर, सोहब सय्यद. एकांकिकेचे नाव कतार, साकारलेली भूमिका युवक. उत्कृष्ट अभिनय पुरुष वैयक्तिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दयानंद विधी महाविद्यालय लातूर, सोहब सय्यद, एकांकिका कतार. उत्कृष्ट अभिनयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. कॉलेज कोड क्रमांक 105 राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर, विद्यार्थ्याचे नाव ऋतू सुरवसे, एकांकिकेचे नाव सहल, साकारलेल्या भूमिकेचे नाव पप्पा. उत्कृष्ट अभिनय पुरुष द्वितीय. आणि यावर्षीचं उत्कृष्ट अभिनयाचं प्रथम पारितोषिक प्राप्त महाविद्यालय कॉलेज कोड क्रमांक 429 पीपल्स कॉलेज नांदेड, विद्यार्थ्याचे नाव सतीश भगत, एकांकिका गटार, साकारलेल्या भूमिकेचे नाव बाबा.